असोसिएशनच्या माध्यमातून बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन, सोशल, रिलिजियस, पॉलिटिकल ह्या सर्व संघटना एकत्र येऊन आणि भारतीय भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली उद्याचा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा जो आहे नागपुरामध्ये तीव्र करण्यात आलेला आहे। त्याच्या मागचं कारण असं, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेब यांनी कालच म्हणजे पूर्ण देशामधल्या ज्या काय देशामध्ये विविध राज्य म्हणजे 27 राज्यामध्ये एकूण भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा आहेत, त्या थोडं ह्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असा त्यांचा उद्देश होता। आणि त्याच्यामुळे त्यांनी सर्व संघटना, सर्व ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम जे बुद्धगयेमध्ये ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासोबत कालच त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेंती असं ठरवण्यात आलं देशव्यापी याला स्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे याचं गांभीर्य लक्षात शासनाने, प्रशासनाने आणि बिहार सरकारने घ्यावं। ह्यासाठी हे उद्याच्या धरणे आंदोलनाचं म्हणजे आयोजन करण्यात आलेलं। तसंही आम्ही गेल्या 23 फरवरीपासून नागपुरामधील विविध एरियामध्ये विभागामध्ये आमदाराचा जो क्षेत्र आहे, आता 3 क्षेत्रामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे धरणे आंदोलनं आणि निदर्शनं केलेली आहेत। त्याचा उद्देशच हा होता शासनाने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे, परंतु शासन जर गंभीर दखल घेणार नसेल तर भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व संघटनांच्या वतीने, कारण भीमराव आंबेडकर समता सैनिक दलाचेही अध्यक्ष आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचेही अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत भारतीय भिक्खू संघ पण आहे, ह्या सर्व संघटना आणि आमचे इंजिनियर असोसिएशन आहे ज्याला बानाई म्हणतात, बाहो संघटना आहेत, ह्या ज्या प्रभावी संघटना आहेत नागपुरामध्ये, यांचा सहयोग आणि हे आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असल्यामुळे हा जो आंदोलन आहे जर शासनाने याची दखल घेतली नाही तर अजून तीव्र करण्यात येईल अशा पद्धतीची एक म्हणजे सर्व आमची जे मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, जे नागपुरामधील ॲक्टिव्हिस्ट आहेत, यांची ती भावना आहे।